पाकिस्तानमध्ये माणुसकीची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा बाप पाकच आहे हे सिद्ध करणारा हा पुरावा आहे। हा पुरावा पाकमधूनच आलाय। ही दृश्य आहेत अतिरेक्यांच्या दफनविधीची। हे तेच अतिरेकी आहेत ज्यांना भारतानं पहलगाम हल्ल्यानंतर पाकमध्ये घुसून मारलं। यामध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अजहर मसूदचा भाऊ सुद्धा ठार झालाय। त्याच्यासह इतर अतिरेक्यांच्या दफनविधीला लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी हाफिज रऊफ उपस्थित होता। त्याच्यासोबत पाक लष्कराचे बडे अधिकारी उपस्थित असल्याचं स्पष्टपणे दिसतंय। हाफिज रऊफ याला अमेरिकेने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलंय। दहशतवादाचे आम्हीही बळी आहोत, दहशतवादाविरोधात पाकिस्तान कारवाई करतो अशा खोट्या वल्गना करणाऱ्या पाकचा बुरखा पुन्हा एकदा जगासमोर फाटलाय। या व्हिडिओमुळे भारतानं केलेला एअर स्ट्राईक दहशतवादी तळांवरच होता हे सिद्ध झालंय। पाकिस्तानी सैन्याचे अनेक अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत खांद्याला खांदा लावून अंत्यसंस्काराला उपस्थित होते। अब्दुल राऊफच्या अंत्यविधीला पाकिस्तानी सैन्य अधिकारी पोहोचल्याने या दहशतवादी संघटना पाकिस्तानी सैन्याकडूनच चालवण्यात येतात हे उघड झालंय। Yesterday, I think a lot of you have seen the reports and the coverage on media. If only civilians, if any civilians were killed in these attacks, I wonder what message this picture actually sends to all of you. This is a question that is worth asking. It's also odd that the funerals of civilians are carried out with the coffins being draped in Pakistani flags and state honors being accorded. As far as we are concerned, the individuals eliminated at these facilities were terrorists. Giving terrorist state funerals may be a practice in Pakistan. दिलचस्प बात यह है कि संयुक्त राष्ट्र की सुरक्षा समिति में जब पहलगाम के हमले को लेके एक प्रेस वक्तव्य जारी करने की बात चल रही थी, तो आप सोचिए किस देश ने टीआरएफ का, द रेजिस्टेंस फ्रंट का उसमें मेंशन किया जाना, उसको अपोज किया, पाकिस्तान ने। दिस वाज आफ्टर द फैक्ट दैट द टीआरएफ claimed responsibility for this attack not once but twice within a few hours after the incident on the 22nd of April and then again on the morning of 23rd April. And it is perhaps only after the full gravity of the incident was realized by its masters and handlers across the border that it was managed to back off from this claim. Obviously, that retraction doesn't convince anyone. आपने देखा होगा हाल ही में पिछले कुछ दिनों में पाकिस्तान के रक्षा मंत्री और उनके पूर्व विदेश मंत्री दोनों ने इस बात को माना है कि पाकिस्तान का ऐसे ग्रुप्स के साथ जो रिश्ता है वो क्या रहा है। बोथ द डिफेंस मिनिस्टर एंड द फॉर्मर फॉरेन मिनिस्टर ऑफ पाकिस्तान आई थिंक they have done a more eloquent job of this than I could ever do in terms of describing their country's implication in international terrorism and their involvement in housing these kinds of groups. दूसरा जो विषय है वो है पाकिस्तान का जो एक दावा है कि एक इंटरनेशनल impartial investigation होना चाहिए, एक joint investigative committee होनी चाहिए. These calls for jointly investigating this heinous and barbaric attack in Pahalgam. Again, I think you know the history well on this. You know the track record well, and it is not a bright track record insofar as Pakistan is concerned. दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाल्यानंतर पाकचा जळफळाट झाला आणि म्हणून मग पाकनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचं सिद्ध झालंय। पहलगामची चूक पाकिस्तानला चांगलीच महागात पडली आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।